झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी हेमाली मोहिते। विचारा रोकठोक या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। विचारा रोकठोक आहे आपलं हक्काचं व्यासपीठ। तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न आणि तुमची मतं थेट जबाबदार पदाधिकाऱ्यांपुढे मांडण्याचं महाराष्ट्रातलं एकमेव व्यासपीठ। आमच्या 1800221010 या टोल फ्री क्रमांकावर फोन करा आणि माझ्याबरोबर तुम्ही विचारा रोकठोक। आजचा रोकठोकचा विषय आहे खास महिलांसाठी। शहर असो वा ग्रामीण भाग, राष्ट्रीय महामार्ग असो वा शहरातले रस्ते, सगळीकडेच महिलांच्या स्वच्छतागृहांची वानवा आहे। अनेक भागात तर कित्येक किलोमीटरच्या टप्प्यात स्वच्छतागृह नसल्यामुळे राज्यातल्या महिलांची प्रचंड अडचण होतीये। महिला स्वच्छतागृहाबाबत राज्यातलं वास्तव काय आहे? फ्लायओव्हर आणि मोनो मेट्रो सारख्या प्रकल्पांबाबतीत महत्वाकांक्षी असणाऱ्या सरकारचं या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होतंय का? अशी स्वच्छतागृह नसण्याचे महिलांच्या आरोग्यावर नेमके काय परिणाम होऊ शकतात? आणि स्वच्छतागृहांच्या बाबतीत महिलांच्या नेमक्या मागण्या आहेत तरी काय? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया। जाए तो जाए कहां? या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर माननीय पाहुणे आहेत, त्यांच्या आपण आधी ओळख करून घेऊया। आपल्याबरोबर आहेत केएम हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कामाक्षी भाटे आणि त्याचबरोबर राईट टू पी या चळवळीच्या कोरो सदस्य सुप्रिया सोनार। या तुम्हा दोघींचंही झी 24 तासच्या विचारा रोकठोक या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत। आपण याबरोबरच आधी जाणून घेणार आहोत की मुंबईसारख्या महानगरामध्ये नेमकी महिलांच्या स्वच्छतागृहांची किंवा प्रसाधनगृहांची नेमकी अवस्था काय आहे, काय सांगते आहे आकडेवारी, यावर एक नजर टाकूया। मुंबईत महिलांची संख्या आहे 57,42,000। 45% महिला या नोकरदार आहेत। 129 प्रसाधनगृहांपैकी केवळ 26 ब्लॉक्समध्ये महिलांसाठी विशेष व्यवस्था आहे। मुंबई महापालिकेची 2013-14 या वर्षासाठी 75 लाख रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद या प्रसाधनगृहांसाठी आहे। 129 पैकी कोणत्याही ब्लॉकमध्ये केवळ महिलांसाठी शौचालय नाही। अनेक प्रसाधनगृहांमध्ये बादली, हँडवॉश, सॅनिटरी पॅड्स यासारख्या सुविधांची वानवा आहे। 24 वॉर्डांना शौचालयासाठी जागा शोधण्याचे आदेश देण्यात आले, मात्र केवळ टी वॉर्डाने 5 जागा सुचवल्यात। बाकी 23 वॉर्डांकडून अपेक्षित असा प्रतिसाद आलेला नाही। आणि आता आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत। सर्वप्रथम मी सुप्रिया सोनार यांना विचारते आहे। सुप्रिया, तुम्ही फील्डवर काम केलेलं आहे, तुम्ही या महिलांशी बोललेला आहात, अनेक महिलांशी बोललेला आहात या सगळ्या राईट टू पी या चळवळी दरम्यान। तेव्हा काय नेमके तुम्हाला अनुभव आलेले आहेत? काय नेमकी ही चळवळ आहे याविषयी आम्हाला सांगाल आणि तुमचे अनुभव काय सांगतायत? काय नेमक्या समस्या आहेत? या मोहिमेबद्दल सांगण्याआधी अजून एक सांगावंसं वाटतं की राईट टू पी ह्या 30 संस्था संघटना मिळून जी मोहीम चालवत आहेत त्याची प्रतिनिधी म्हणून मी आज इथे आलेली आहे। मूलतः हा प्रश्न कुठून सुरू झाला आणि काय समस्या आहेत ह्याचा अनुभव आला हे सांगण्याआधी हे महत्त्वाचं वाटतं की तळातली जी लिडरशिप आहे, ग्रासरूटची जी लिडरशिप आहे, त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांनी त्यांच्या प्रश्नांसाठी उभं राहावं ह्या मूळ संकल्पनेतून हा मुद्दा वरती आला। त्यामध्ये वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या विषयावरती काम करणारे आहेत, पण महिलांचा हा जो प्रश्न आहे, महिलांसाठी मोफत, स्वच्छ, सुरक्षित आणि सार्वजनिक मुतारे असायला हव्यात, हा प्रश्न सगळ्यांनी एकत्रित येऊन सोडवावा अशी याची सुरुवात झाली। आणि आपल्याला जर आकडेवारीमध्ये पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की आज मुंबई सारख्या शहरामध्ये जिथे 50% महिला ह्या ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये काम करतात, घराबाहेर पडतात, अशा महिलांना दिवसाचे 16 तास बाहेर घालवावे लागतात। त्यांना मुतारीची सोय मुंबईमध्ये कुठेही नाही आहे। कम्पेअर टू दॅट पुरुषांसाठी आज मुंबईमध्ये 2849 मुताऱ्या मोफत आहेत, पण महिलांसाठीचा जर आकडा पाहिला तर तो 0 आहे।
आणि ह्याचा एकूणच अनुभव असा आहे की मुंबईमध्ये मुतारी असं स्ट्रक्चरच नसल्यामुळे ह्या सर्व समस्त महिलांना या सगळ्या टॉयलेट ब्लॉक वरती पैसे द्यावे लागतात. नक्कीच आपल्याला प्रेक्षकांचा पहिला प्रश्न किंवा त्यांचं मत आपण जाणून घेऊया. संजीवनी चव्हाण बोलतायत कल्याणवरून. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकूया. नमस्कार संजीवनी, बोला. संजीवनी बोला. हॅलो. हा बोला संजीवनी. हा, मी कल्याणमध्ये राहते. आणि हा हॅलो. हा संजीवनी, न थांबता बोला. हा, मी कल्याणमध्ये राहते आणि खरवलीला माझा मुलगा आहे सैनिक शाळेमध्ये. तर तिकडे आम्हाला जावं लागतं, महिन्यातून एकदा पालक सभा असते, तिथे जावं लागतं. तर तिकडे स्टेशन आहे ना, तिथे शौचालयाची अवस्था काय बरोबर नाहीये. त्याच्यामुळे कधी कधी ते बंद पण असतं आणि जे कधी चालू असलं तर इतकं घरड्या अवस्थेत आहे. त्याच्यामुळे इतकी कुचंबणा होते. तर त्याच्यासाठी काय उपाय करता आला तर बघाल का? नक्की आपण यावर बोलणारच आहोत. पण त्याचबरोबर आपल्याला आणखीन एका प्रेक्षकांचा फोन आलेला आहे. कवलजीत कौर आहेत वाशीवरून. त्यांचं काय म्हणणं ऐकूया. नमस्कार कवलजीत, बोला. कवलजीत बोला. हॅलो. हा बोला कवलजीत. हा, मला असं विचारायचं आहे की जे सुलभ शौचालय वगैरे बांधलेले आहेत ऑलरेडी, तिकडे आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हाला असं आढळतं की जे केअरटेकर्स आहेत त्यांनी आतमध्ये एवढं घाण केलेलं असतं, एवढी अस्वच्छता असते आणि त्यांचे आतमध्ये एक संसारच त्यांनी मांडलेलं असतं. त्यामुळे जास्त आम्हाला त्रास होतो. एकदम अनहायजेनिक वाटतं आणि मोकळं पण वाटत नाही. यावर पण काहीतरी केलं पाहिजे. फक्त बांधणं हेच एवढं गरजेचं नाही. नक्की मलाही हा अनुभव आला असेल. म्हणजे जेव्हा तुम्ही या स्त्रियांशी बोलला असाल या आधी कधी, तेव्हा सुद्धा याच काहीशा समस्या त्यांनी बोलून दाखवल्या असतील. अतिशय महत्त्वाच्या आहेत. सर्वप्रथम आधी मुळात संजीवनी यांनी जसं सांगितलं की मुळात शौचालयच नाहीये, जे काही आहे ते अव्यवस्थित आहे अर्थातच. आणि त्याचबरोबर कवलजीत यांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे, केअरटेकर जे आहेत ते सुद्धा त्या जागेचा गैरवापर करतात आणि यावर कुणाचं नियंत्रण दिसून येत नाही. काय सांगाल? हाच अनुभव आमचा सगळ्यांचाही या मोहिमेच्या दरम्यान ज्या लोकांशी आम्ही बोललो, ज्या महिलांशी आम्ही बोललो, हाच अनुभव राहिलेला आहे. त्यातून ही मागणी पुढे आली की आपण असं म्हणतोय की महिलांसाठी स्वच्छतागृह आणि त्यामध्ये मुतारे असायला हव्यात, त्या गर्दीच्या ठिकाणी असायला हव्या. मग ते बस स्टॉप्स असतील, मार्केट प्लेसेस असतील, रेल्वे स्टेशनच्या बाहेर असतील, तर ह्या सगळ्या ठिकाणी ह्या मुतारे असायला हव्यात. आणि सुरक्षेचा जर मुद्दा इथे घेतला तर हे नमूद करावं असं वाटतं की इथे केअरटेकर ही महिला असली पाहिजे, जेणेकरून एक दुसऱ्या महिलेला तिथे जाताना सुरक्षित वाटलं पाहिजे, कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, तरच त्या गोष्टीचा तिथे वापर होईल. म्हणजे आपण एवढ्या महिला असून मुंबईत 56% महिला नगरसेविका ज्या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये आहे आणि तरीही आज मुंबईमध्ये अशा प्रश्नासाठी महिलांना रस्त्यावर उतरावं लागतंय. म्हणजे जी आमची बायोलॉजिकल नीड आहे, म्हणजे आम्ही पुरुषांसारखं सगळ्या महिला कुठेही ओपन स्पेसेस मध्ये ते डेफिकेट नाही करू शकत. ती काय म्हणू आपण, हा संविधानाचा एक अधिकार आहे की मला सन्मानाने जगण्यासाठी हा माझा अधिकार आहे. आणि यापुढे जाऊन तर घनकचरा व्यवस्थापनाचं 23 एप्रिल 2011चं परिपत्रक हेच सांगतंय की हे जे आपण सगळ्या गोष्टी बोलतोय, सॅनिटरी नॅपकिन ची सोय असायला हवी, कचऱ्याचा डबा असायला हवा, वॉश बेसिन असायला हवे, महिला व्यवस्थापक असायला हवी आणि ही सोय मोफत असायला हवी. हे सगळं त्या परिपत्रकामध्ये ऑलरेडी आलेलं आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नसल्यामुळे ह्या आता मागण्या झालेल्या आहेत. नक्की जसं सुप्रिया तुम्ही म्हणाला, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे ही जाणीव मुळात सगळ्या महिलांना व्हायला हवी, तेव्हा कुठे या प्रश्नाला खऱ्या अर्थानं वाचा फोडता येईल. पण इथं आणखीन एक सांगायचं आहे, जसं आपण पाहिलेलं आहे की काही ठिकाणी महिला केअरटेकर असतात पण तरी सुद्धा ती स्वच्छतागृह स्वच्छच नसतात, किंबहुना ती अस्वच्छतागृह असतात. मग अशा वेळी त्या व्यक्तींशी कधी तुम्ही बोलला आहात का, किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी तुमचं कधी बोलणं झालेलं आहे का? त्यांच्याकडून काही कारण कळलेलं आहे की ही स्वच्छतागृह किंवा प्रसाधनगृह इतकी अस्वच्छ का आहेत? ह्या अधिकाऱ्यांशी गेली 2 वर्ष आम्ही कम्युनिकेट करतोय. म्हणजे ही मोहीम 3 मे 2011 पासून सुरू झाली आणि आतापर्यंत सुरूच आहे. इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत 0 अनुभव आलेला आहे. तर अधिकाऱ्यांशी बोलल्यावरती अधिकाऱ्यांचं हेच म्हणणं आहे की तुम्हाला अस्वच्छ अशी स्वच्छतागृह आढळल्यास तुम्ही आम्हाला फोन करा, तुम्ही आम्हाला कळवा, त्या जो केअरटेकर आहे त्याच्यावर लगेच कार्यवाही केली जाईल.
पण मुळात किती लोकांना माहिती आहे की कुठे फोन करायचा आहे, कोणाला फोन करायचा आहे, आपण अशा कंप्लेंट्स करू शकतो का? हे सगळे प्रश्न आहेत. म्हणजे बेसिकली ह्या सगळ्या पद्धतीची अवेअरनेस लोकांपर्यंत गेलेलीच नाहीये. त्याचं जर अंमलबजावणी लोकांनी करायची असेल तर ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. नक्कीच आपण यावर आणखीन चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर फोनवरून आहेत शिवसेना नेत्या नीलम गोरे आहेत आपल्याबरोबर. काय सांगाल नीलमताई, एक महत्वाचा हा प्रश्न आहे खरं म्हणजे महिलांसाठी हा की स्वच्छतागृह किंवा प्रसाधन गृह व्यवस्थित नाही आहेत किंवा अस्वच्छ आहेत जी आहेत ती, आणि ही मुंबईतली स्थिती आहे, महानगरातली, राज्याच्या राजधानीतली ही स्थिती आहे. याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? एक महत्वाचा राजकीय पक्ष म्हणून आणि त्या पक्षाच्या प्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी म्हणून या येत्या अधिवेशनामध्ये आपण यावर काही आवाज उठवणार आहात? निश्चितपणाने आधी ज्या ज्या संस्था, संघटना आणि महिलांनी या प्रश्नावरती परत एकदा नव्याने आवाज उठवलाय त्यांचं मी निश्चितपणाने अभिनंदन करेन, आभार मानेन. पण मी स्वतः या विषयावरती सामाजिक संघटना म्हणून आणि गेले 10 वर्षात विधान परिषदेची सदस्य म्हणून एकतर या महिला स्वच्छतागृहांसाठी निधी उपलब्ध झाला पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे की माझ्या माहितीप्रमाणे रेल्वे स्टेशन्सवरती जी स्वच्छतागृह आहेत त्याच्यात पुरुषांसाठी ती फ्री आहेत, सगळी मोफत आहेत, आणि महिलांना मात्र त्याच्यासाठी पैसे भरावे लागतात कारण त्यात ती स्वच्छता ठेवली पाहिजे म्हणून. तर खरं असं आहे की मोफत असतील किंवा अगदी कमीत कमी चार्ज देऊन असतील पण स्वच्छतागृहांची संख्या पुरेशी अपेक्षित आहे. आणि मुंबईमधल्या शहरामध्ये तर एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रिया बाहेर पडतायत, त्या प्रमाणामध्ये रेल्वेज असतील, महानगरपालिका असेल, मी तर असं म्हणेन की पेट्रोल पंप ज्या ज्या ठिकाणी आहेत बऱ्याच वेळेला महिला स्वच्छतागृहांसाठी जागेचा मोठा प्रश्न तयार होतो. जागा द्यायला लोक तयार नसतात किंवा त्याचा मेंटेनन्स होत नाही, यातल्यासारख्या अडचणी असतात. काही ठिकाणी मी स्वतः पाहिलंय की आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गर्दुले वगैरे टॉयलेट्समध्ये लपून बसलेले असतात आणि 2-2 तास 3-3 तास प्रवास करत असताना स्वच्छतागृहाशिवाय पुरुष आणि महिला दोघांची कोंडी होते, पण पुरुष पटकन कुठे धावत जाऊ शकतात, महिलांना ते अनेक वेळेला शक्य होत नाही, अशी त्यातली वस्तुस्थिती आहे. मी याच्या पूर्वी अधिवेशनात आवाज उठवलेला आहे, परंतु मुंबई महानगरपालिकेबरोबरच सगळीकडे शहरांमध्ये ग्रामीण भाग असो किंवा हायवेजला मी असं म्हणेन की दर 80 किलोमीटर नंतर स्वच्छतागृह असली पाहिजेत. पण मुंबई पुणे रस्ता एक सोडला तर बहुतेक कुठल्याही महामार्गावरती स्वच्छतागृह ही नाहीच आहेत. आणि अगदी ही परिस्थिती मुंबईतल्याच मार्गांवर मुळात दिसून येते की तिथेच मुंबईतल्या मार्गांवरच, महत्वाच्या मार्गांवरच जे काही स्वच्छतागृह आहेत तिथेच ही अस्वच्छता दिसून येते, त्यांचीच व्यवस्था नीट ठेवली गेलेली नाहीये, हे आढळून आलेलं आहे. नीलमताई, मला असं वाटतं त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. मी महानगरपालिकेशी तर निश्चित बोलीन, राज्य सरकारशी बोलीन, पण एक खास महिलांचा म्हणून एक वेगळा मुद्दा मला कष्टकरी काचपत्रा संघटना जी आहे त्यांनी लक्षात आणून दिला आणि मला असं वाटतं की तोही दखल आपल्या सगळे लोक घेतील की ज्या सॅनिटरी नॅपकिन्स स्वच्छतागृहांमध्ये टाकले जातात तर त्या सॅनिटरी नॅपकिन्स टाकायलाही जागा नसते आणि सॅनिटरी नॅपकिन्स कशात गुंडाळून टाकायचे तर ते बहुतेक महिला स्वच्छतागृहामध्ये उघड्यावरती राशीच्या राशी त्याच्या पडलेल्या असतात. आणि या कष्टकरी भगिनींनी हाच प्रश्न विचारला की, आणि म्हणून मी कालच जॉन्सन अँड जॉन्सन, प्रॉक्टर अँड गॅम्बल या सगळ्यांना आम्ही लेखी पत्र दिलेली आहेत की तुम्ही सॅनिटरी नॅपकिन्स ज्या विकता तर त्याच्यामध्ये त्या कशामध्ये गुंडाळून टाकता येतील, तसं ओळखू येतील अशा रंगाच्या कागदी बॅग त्याच्यात द्या, जेणेकरून कचरा उचलणाऱ्या लोकांनाही कळेल की याच्यात सॅनिटरी नॅपकिन आहेत आणि त्याचं डिस्पोजल वेगळ्या ठिकाणी होईल. बऱ्याच ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्स संडासमध्ये टाकले जातात, त्यांनी संडास तुंबतात, बऱ्याच जणांना माहिती नसतं. आणि हे खरं तर एकूण आरोग्य साक्षरतेचे प्रश्न आहेत. आम्हाला तो उघड चव्हाट्यावरती याविषयी बोलायची वेळ येते. याचा अर्थ असा आहे की हा प्रश्न जो आहे तो खूप ज्वलंत प्रश्न आहे. नक्कीच हा एक ज्वलंत प्रश्न आहे आणि मुळात सन्मानानं जगण्याचा अधिकार हा देखील यातूनच अधोरेखित होतो आहे. धन्यवाद नीलमताई झी24 तासशी बोलल्याबद्दल. डॉक्टर कामाक्षी भाटे यांच्याकडे आपण जाऊया. डॉक्टर, काय सांगाल, आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत असतात, मुळात अस्वच्छता प्रत्येक स्वच्छतागृहामध्ये दिसून येते, प्रसाधन गृहांमध्ये, आणि त्यामुळेच महिलांची कुचंबना होते कुठेतरी आणि तिथेच कुठेतरी महिलांकडून लघवीला जाणं म्हणा किंवा शौचास जाणं म्हणा टाळलं जातं. यामुळे निश्चितच विपरीत परिणाम होतात आरोग्यावर. काय सांगाल? त्याचं असं आहे, मी असं म्हणू शकेन की आरोग्यावर परिणाम म्हणजे फक्त शारीरिक परिणाम असं म्हणूया नको. आता एखाद्याला लघवीला जायचं असणं ही कितीतरी नॉर्मल गोष्ट आहे आणि ते जाता न येणं आणि ते धरून ठेवायला लागणं किंवा त्याच्यासाठी त्रास सहन करणं हे मानसिक ह्याचं पण आहे. आता ती एखादी व्यक्ती असं लघवी तुंबलेली धरून किती वेळ जाऊ शकेल, काम करू शकेल का, किती किती तास तिला ते करायला लागेल. मग ती महिला काय करते की मग पाणी प्यायचं टाळते
कुठे बाहेर जायचं टाळते किंवा अगदीच जायला लागलं तरच जाते आणि अशा तऱ्हेने म्हणजे तिचं सामाजिक हे पण कमी होतं, सहभाग पण कमी होतो, तिच्या कामाचं प्रोडक्टिव्हिटी पण कमी होते आणि तिच्या मनावर पण हे असतं की आपल्याला दडपण असतं सतत की आपल्याला लग्वीला जायला लागेल तर काय करायचं, कुठे जायला जागा नाहीये, म्हणजे असं सहज तिला मला बाहेर गेलं तर काही हरकत नाही, मला लग्वीला जायला काय जागा आहे असं असेल तर ती कधीही निघू शकते. तर मनावर सुद्धा त्याचं दडपण असतं. शरीरावर त्याचे परिणाम काय होतात ते थोडक्यात मी सांगतेच. आता तुम्हाला माहितीये की लघवी म्हणजे काय की शरीरातले क्षार किंवा रक्तातले क्षार जे बाहेर टाकायचे असतात म्हणजे टाकाऊ असतात ते लघवीमध्ये असतात आणि ती जर महिला ते तुंबून राहिली म्हणजे लघवी जर तुंबून राहिली तिच्या मूत्राशयामध्ये तर मग तिथे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते, म्हणजे ज्याला जंतू संसर्ग असं म्हणतात. कारण प्रथमतःच महिलेचं जे मूत्राशय असतं ते लहान असतं, तिची मूत्रनलिका असते ती लहान असते, तिची कॅपॅसिटी कमी असते आणि अशा वेळेला तिला जर लघवीला जाता आलं नाही तर ती लघवी तुंबून राहते आणि मग तिला मूत्राशयाचं किंवा मूत्रमार्गाचं इन्फेक्शन किंवा जंतू संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याबरोबरच महिला जेव्हा पाणी प्यायचं टाळतात तेव्हा जेव्हा ते क्षारांचं कॉन्सन्ट्रेशन होतं तर त्याच्यातून मूतखडा वगैरे होण्याची शक्यता असते. आता वरचेवर इन्फेक्शन होत राहिलं तर तिला अॅनिमिया होण्याची पण शक्यता असते. तर हे शरीरावर विविध परिणाम होत असतात, शिवाय मनावर सतत दडपण असतं. तर हे मी म्हणते की हा फक्त आरोग्याचा प्रश्न नाही तर हा पब्लिक हेल्थ इम्पॉर्टन्सचा प्रश्न आहे असं मी मानते. नक्की नक्की आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. त्याचबरोबर प्रेक्षकांना विशेषतः महिलांनाही आवाहन आहे की त्या विचारा रोखोक या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. 1800222101 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे. तेव्हा फोन उचला आणि तुमचा प्रश्न विचारा किंवा तुमचं मत मांडा. इथं वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, मात्र कुठेही जाऊ नका. झी 24 तास एक पाऊल पुढे.